लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणासाठी अजून किती दिवस थांबायचे असा संतप्त सवाल सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील अजूनही लाडक्या बहिणींना आलेला नाही आणि यामुळेच लाडक्या बहिणींची ही संतप्त प्रतिक्रिया देखील आता पाहायला मिळत आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून 16 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. 17वा 18वा हप्ता एकत्रित दिला जाईल याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल अनेक माध्यमांद्वारे देखील बातम्या समोर येत आहेत आणि सरकारकडून देखील संबंधित हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचा असणारा एकच प्रश्न आहे की ते वितरण कधी होणार. सर्व मान्य आहे की तुम्ही 2 महिन्यांचे द्याल, काय द्याल, सर्व गोष्टी आहेत, परंतु हे पैसे येणार कधी हा सर्वात मोठा प्रश्न त्यासमोर लाडक्या बहिणींसमोर आहे. आता याबाबत अधिकचे बोलायचे झाल्यास लक्षात घ्या, सुरुवातीला यामध्ये काय बोललं गेलं की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी त्या ठिकाणी आता जी आचारसंहिता, आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि या आचारसंहितामुळे अडचणी येत आहेत. कारण हा आर्थिक लाभ असतो आणि आर्थिक लाभ लाडक्या बहिणींना डायरेक्ट द्यायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांच्या जे असतं मतदानावर त्याचा परिणाम होईल आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करता येत नाहीत असे काही जणांच्या द्वारे माहिती देण्यात आली. परंतु जेव्हा निवडणूक आयोगाच्या सचिवांनी स्वतः याबाबतचे स्पष्टीकरण दिले, त्यांना माध्यमांनी हा प्रश्न विचारला होता की आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करता येत नाही का, कारण लाडक्या बहिणींचे पैसे हे नोव्हेंबर महिन्यापासून अजूनही प्रलंबित आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामध्ये सांगितलं की जी योजना आधीपासून सुरू आहे, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही आधीपासून म्हणजे जवळपास 1-1.5 वर्षापासून सुरू आहे आणि जी योजना आधीपासून सुरू असते त्या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीने ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. एवढेच नाही तर सरकारने याबाबतची प्रक्रिया करायची असल्यास ती सरकार आरामात करू शकतं. यामध्ये सरकारला कोणत्याही परवानगीची देखील गरज नाही असे देखील आपल्या निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले होते. परंतु मग हे नक्की घोडं अडतंय कुठं? लाडक्या बहिणींना हे पैसे आहेत ते पैसे का मिळत नाही आहेत? लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिना आता संपायला आला आहे, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा देखील सुरू आहे, तरी देखील लाडक्या बहिणी अजून हप्ता कोणत्या प्रतीक्षेत आहेत? तर लाडक्या बहिणी अजूनही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही देखील वारंवार मागण्या करतोय, त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्री असेल यांच्याकडे सातत्याने मागणी करतोय, पाठपुरावा करतोय की लाडक्या बहिणींचे वितरण तुम्ही लवकरात लवकर सुरू करा, दखल घ्या, कारण लाडक्या बहिणींना या पैशाची गरज असते. अनेक ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, त्यांना जरी ह्या 1500 रुपयाची तेवढी आवश्यकता नसतील तरी देखील अनेक अशाही महिला आहेत की ज्या वारंवार आम्हाला विचारतायत की या पैशाची आम्हाला खूप जास्त गरज आहे. या पैशावर काही महिला त्या ठिकाणी किराणा भरतात, काही महिलांचे हप्ते आहेत आणि आता त्या महिलांचं एक मत येत आहे की जर तुम्हाला आम्हाला सवयच लावायची नव्हती तर योजना तुम्ही सुरू कशाला केली? आम्ही म्हणत नव्हतो की तुम्ही आम्हाला 1500 रुपये द्या, परंतु ही योजना तुम्ही सुरू केली. आता सर्व महिलांना सवय लावली, 15-16 हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी सरकारच्या द्वारे केले गेले आणि आता जेव्हा नोव्हेंबर महिना आला आहे, 17-18व्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात येत नाही. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मग येणार का नाही असा देखील एक संतप्त सवाल अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्हाला खरंच पैसे येणार आहेत की नाही, काही योजना आता सरकार बंद करणार आहे, असे देखील महिलांच्या द्वारे त्या ठिकाणी प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या, दिनांक 8 डिसेंबर रोजी एक जी आर किंवा शासन निर्णय आला होता, जेव्हा आपल्या पेजवर आणि चॅनलवर देखील त्याची माहिती दिली होती. तर हा जी आर कसला होता? तर या जी आर मध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबतची माहिती दिली होती आणि यामध्ये राज्याचा जो सामाजिक आणि न्याय विभाग असतो त्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे 263 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता. म्हणजेच की लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे लाडक्या बहिणींना 100% होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कारण निधी देखील वितरित झालेला आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की सरकार हे वितरण लांबवतंय का? तर लक्षात घ्या, याबाबत देखील 2-3 बाबी समोर आल्या होत्या, ज्यामध्ये पहिली अशी बाब होती की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर सोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित द्यायचा आहे, म्हणून सरकारने त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबवले असण्याची शक्यता आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपये देऊन त्या ठिकाणी आपण खुश करू असा त्या ठिकाणी सरकारचा यामध्ये विचार देखील असू शकतो. परंतु असा जरी विचार असला तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबवून डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला 2 महिन्यांचे 3000 रुपये देऊन यामध्ये लाडक्या बहिणी कदापि खुश होणार नाहीत. जर तुम्हाला लाडक्या बहिणींना काही गिफ्ट द्यायचे किंवा खुश करायचे तर
तुम्ही जानेवारी महिन्याचे पैसे आधी वितरित करा, फेब्रुवारीचे पैसे तुम्ही आधी वितरित करा, जे विधानसभा निवडणुकांच्या वेळी केलं होतं त्याप्रमाणे वितरण करा. हे अशा पद्धतीने जर तुम्ही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबवून डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला, डिसेंबर महिना संपत आला तरी देखील तुमच्याकडून अजूनही याबाबतची तारीख देखील सांगण्यात येत नाही, तर असं जर वितरण तुम्ही करणार असाल तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होणार आहेत. आता आजच नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये देखील महायुती सरकार एक हाती सत्तेमध्ये आलं आहे. सर्वत्र भाजपा असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांचीच लोक निवडून आली. मग अजूनही लाडक्या बहिणींचा तुमच्यावर मोठा विश्वास आहे. लाडक्या बहिणी तुम्हाला मतदान देखील चांगल्या प्रमाणामध्ये करत आहेत. मग सरकारने देखील लाडक्या बहिणींना नाराज करता कामा नये. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता आज सोमवारपासून तुम्ही लगेच वितरण सुरू करा आणि त्वरित लाडक्या बहिणींना येत्या 5-6 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा 3,000 रुपये तुम्ही देऊन टाका. आणि जे तुम्हाला गिफ्ट द्यायचे, जे तुम्हाला काय करायचंय ते जानेवारी फेब्रुवारी 2-3 महिन्यांचे हप्ते तुम्ही आधी देऊन टाका, काही अडचण नाही. परंतु आता जे वितरण तुम्ही लांबवले आहे ते वितरण लवकरात लवकर तुम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर करून द्या. बहिणींना याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.